भारत में चीन की घुसपैठ बढ़ती जा रही है। चीन ने भारत का 4000 किलोमीटर का इलाका अपने कब्जे में कर लिया है। राहुल गांधी के इस वक्तव्य को समर्थन देते हुए सांसद संजय राउत ने केंद्र सरकार की कड़ी आलोचना की है। गुरुवार 12 सितंबर को शिवसेना ठाकरे गुट द्वारा लोहा शहर में आयोजित कार्यकर्ता सम्मेलन के लिए संजय राउत नांदेड़ आए थे। शासकीय विश्राम गृह में उन्होंने पत्रकारों से वार्तालाप किया। चीन की भारत में घुसपैठ जारी है। लद्दाख के रूप में देश का 4000 किलोमीटर का इलाका चीन निगल चुका है। इतना ही नहीं, अरुणाचल प्रदेश, मणिपुर आदि राज्य भी पूरी तरह से असुरक्षित हो गए हैं। देश के सीमाओं की रक्षा करने की बजाय संरक्षण मंत्री, प्रधानमंत्री, गृह मंत्री आरती करने में, राजनीति करने में व्यस्त हुए हैं। लद्दाख, मणिपुर, अरुणाचल की सुरक्षा के बारे में भाजपा के नेता बात नहीं कर रहे हैं। हजारों किलोमीटर की जमीन पर चीन ने कब्जा जमा लिया है और हमारे भारत देश की 56 इंच वाली छाती की सरकार खामोश बैठी है। ऐसी प्रतिक्रिया सांसद संजय राउत ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। चीन ने भारताचा 4000 किलोमीटरचा भाग गिळलेला आहे। लडाख मध्ये 4000 किलोमीटर साधारण वर्ग किलोमीटर आणि अरुणाचल मध्ये 65 किलोमीटर आत चीनचं सैन्य घुसलेलं आहे। हा आरोप नसून हे सत्य आहे। आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आज बोलत असले तरी देशामध्ये गेल्या 1 महिन्यापासून आम्ही हा विषय मांडतो। मणिपूर हातातून गेलेला आहे। लडाखचा अर्धा भाग पेंगॉन लेकच्या पुढे चीनचं सैन्य घुसलेलं आहे। गावं वसवली, हेलिपॅड उभारले। अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर आत घुसलं। या देशाला संरक्षण मंत्री आहे का? या देशाला पंतप्रधान आहे का? गृहमंत्री आहे का? अजिबात नाही। मणिपूरची हिंसाचाराची जी दृश्य आपण पाहतो, संपूर्ण सरकार, गृहमंत्री, प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले, आरत्या करत बसले। हे तुमचं काम नाहीये। मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे। लडाखचे सोनम वांगचुक हे लडाख पासून चालत निघाले दिल्लीला, त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे। पण या प्रश्नावर भाजपचे नेते, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री बोलणार नाही। ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतील। ते आमच्यावर बोलतील, आमच्यावर टीका करतील, पण मणिपूरवर का बोलत नाहीत? लडाख मधल्या घुसखोरीवर चीनच्या का बोलत नाही? अरुणाचल मधल्या घुसखोरीवर का बोलत नाही? हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेते आणि आमचं सरकार 56 इंचाच्या छातीवालं गप्प बसलाय। त्याहीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे। एका राज्यामध्ये मिसाईल चालवले जात आहेत, ड्रोनने हल्ले केले जात आहेत, तोफा डागल्या जात आहेत, राज्यपाल पळून गेलेले आहेत। लक्षात घ्या, 1961 जेव्हा चीनचं युद्ध झालं होतं तेव्हा ईशान्येकडल्या राज्यातून सरकार पळून गेलं होतं। त्याच पद्धतीनं आसाममधून राज्यपाल म्हणजे गव्हर्नमेंट पळून गेलेलं आहे।